मी श्याम पाटील. आपण बघत आहात लेवा जगत न्यूज. योगीराज गोवाजी पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे. माझी या मायबाप सरकारला विनंती आहे की आमच्या या रावेर तालुक्यामध्ये जे केळीचं अतोनात नुकसान झालं आहे त्याला शासनाने किमान 2.5 ते 3 लाख रुपये हेक्टरी मदत दिली पाहिजे. आज जर पाहायला गेलं तर मजूर मिळत नाही आहे. एक शेत साफ करायचं आहे, याच्यासाठी वाटेल तेवढा खर्च येणार आहे. भविष्यात येणारी लागवड आहे, याच्यासाठी खूप मोठा खर्च आहे आणि हे शासनाने आम्हाला खूप शेतकऱ्यांना मदत करावी अशी खूप विनंती आहे. एवढं मोठं या आमच्या जिल्ह्यामध्ये किमान 4 दिवस झाले, 1 तारखेपासनं तर 6 तारखेपर्यंत वादळ चाललं आहे आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मस्तपैकी वाढदिवस साजरा करत आहे. त्यांनी वाढदिवस जरूर साजरा करावा, आपला आनंद प्रत्येकाने साजरा करावा, त्याच्यात आमचं दुमत नाही. परंतु शेतकऱ्याला कुठेतरी त्यांनी भेट दिली पाहिजे, कुठेतरी शेतकऱ्याच्या पाठीवर मायाचा हात ठेवला पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे. माननीय संकटमोचक गिरीश भाऊ आपले जिल्ह्याचे मंत्री आहे, या सरकारमध्ये 2 नंबरचे मंत्री आहे, परंतु तेही त्या आपल्या स्थानिक स्वराज्य निवडणूकमध्ये व्यस्त आहे. शेतकऱ्यांकडे आजपर्यंत एकही मंत्री आला नाही, कोणीच आलं नाही. शेतकरी पूर्णतः वाऱ्यावर आहे. आज खताचे भाव गगनाला भिडत आहे, शेतकऱ्यांचं लिंकिंग चालली आहे. शेतकऱ्यांकडे आज वारी कोणीच नाही आहे. या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो तो मंत्री आपला कसं हे होईल याचंच चाललं आहे. फक्त बाकी शेतकऱ्याकडे कोणीही पाहायला तयार नाही, लक्ष द्यायला तयार नाही. शेतकरी वाऱ्यावर आहे आणि खताची लिंकिंग सुरू आहे. शेतकऱ्यांना खत मिळत नाही आहे. DAPचे भाव वाढले, संपूर्ण मटेरियलचे भाव, संपूर्ण खताचे भाव वाढलेले आहेत. कुठलंच खत मागच्या वेळेस जी बॅग 1000ची होती त्या 2022ला भेटते आहे. आणि त्याच्यामध्ये जे कृषी केंद्रवाले आहे तेही शेतकऱ्यांना अडवतात, हे घ्याल तर ते देऊ, ते घ्याल तर ते देऊ, ही मोठी आरोप चालली आहे. तर माझी या मायबाप सरकारला विनंती आहे की तुम्ही या शेतकऱ्याकडे लक्ष द्या. बाकी थोडं राजकारण बाजूला ठेवा. माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे सरकारला की तुम्ही या शेतकऱ्याला लक्ष द्या आणि हेक्टरी जवळजवळ 2.5 ते 3 लाख रुपये मदत द्यावी. संपूर्ण कर्जमाफी द्यावी, संपूर्ण वीज बिल माफी द्यावी. कारण शेतकरी हे जे दरवर्षीचे नुकसान होते आहे याच्यामुळे शेतकरी वीज बिल भरू शकत नाही, याच्यामुळे शेतकरी कर्ज भरू शकत नाही. आणि जे मागच्या वर्षी नुकसान झालेलं आहे केळीचं तेही पैसे आजपर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नाही. विनंती आहे. लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत. धन्यवाद.